ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मरणाचा शास्त्र भाग आहे. अनुवाद 6वा अध्याय वचन 4 ते 9. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता, उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यावर व आपल्या फाटकावर त्या लिही. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे, तुम्ही परमेश्वरावर प्रीती करा. प्रीती आणि देवाची वाणी म्हणजे देवाची आज्ञाने पालन करणे. अनुवाद 6, 4 ते 9 या वचनात देवासोबतच्या त्याच्या नातेसंबंधावर जोर देतो. त्याचप्रकारे देवाची एकता आणि विशिष्टता, देवावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करण्याची आज्ञा पालन करण्याचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांना त्याचा वाचनाचा प्रसार करण्याची गरज आहे. मोशे त्यांना देवासोबत केलेल्या कराराची आणि त्याच्यावर प्रेम करणे आणि त्याचे पालन करण्याचे महत्त्व याची आठवण करून देतो. देव दया व कृपा, आशीर्वाद यांनी परिपूर्ण करतो. तुम्ही परमेश्वरावर प्रीती करणे म्हणजे होमार्पणे व यज्ञ यापेक्षा देवाला आपली प्रीती हवी आहे. मनुष्य कितीही चुकला तरी देवाची प्रीती कमी न होता देवाच्या अत्यंत थोर कृपेचे प्रगटीकरण होते. देवाच्या लोकांनी देवाच्या आज्ञा पाळाव्या अशी त्याची इच्छा आहे. देव त्याचवर प्रीती करतो, त्याच भरभराट करू इच्छितो. देवाच्या वचनाचे श्रवण करावे, मुलाबाळांना ते शिकवावे. आपल्या घरात चालता, उठता, बसता देवाच्या वचनाचे मनन करावे. स्तोत्रसंहिता 1-2 वचन सांगते, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य. जो देवाच्या या सांगितलेल्या प्रीती, वाणी आणि आज्ञा याचे पालन करतो तो जाईल तिकडे आशीर्वादित होईल. त्याचप्रकारे परमेश्वर म्हणतो की नीतीने वागा, आवडीने दया करा आणि आपल्या देवासमागे राहून नम्र भावाने चाला. ह्या गोष्टीची अपेक्षा परमेश्वर आपल्या लोकांकडून करीत आहे. मिखा 6:8. आपल्या संपूर्ण जीवनाद्वारे आपण देवावर प्रीती करावयाची आहे. अंतःकरणाने, जीवनाने, मनाने व शक्तीने देवावर प्रीती करण्यास आपण आपले जीवन वाहावयाचे आहे. देवाला पशुयज्ञ नको आहे, त्याला मानवी यज्ञ हवा. आपण त्याला जिवंत यज्ञ व्हावे अशी त्याची इच्छा आहे. रोमकरास पत्र 12वा अध्याय वचन 1. तू आपला देव परमेश्वर यावर प्रीती कर. आमच्याकडून देवाला केवढी प्रीती हवी आहे. संपूर्ण हा शब्द 4 वेळा येथे आला आहे. देवाला आपण आपली संपूर्ण प्रीती दिली पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी काही प्रीती राखून ठेवायची नाही. मार्क 12:28-31. आपले जीवन आपण देवाला दिले असे म्हणतो, तर मग इतर काही गोष्टी स्वतःसाठी का राखून ठेवतो? आपण असे कसे म्हणू शकतो, हे माझे घर, माझा रेडिओ, माझी नोकरी, माझा सन्मान, माझे भविष्य. जर आम्ही देवाचे आहोत तर या सगळ्या गोष्टी देखील देवाच्याच आहेत. एक प्रश्न येथे उभे राहतो, आमची प्रीती देवाला कशी प्रगट करावी? मी देवावर प्रीती करतो असे म्हणणे सोपे आहे, परंतु त्याचा खरा अर्थ काय आहे? देवावर प्रीती करणे म्हणजे देवाची आज्ञा पाळणे होय. जर आम्ही देवाची आज्ञा पाळीत नाही तर आम्ही देवावर प्रीती करीत नाही. आज्ञाधारकपणा हा आमच्या प्रीतीचा ठोस पुरावा आहे. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय वचन 15-21, 23 आणि 24. तरी आमचा आज्ञाधारकपणा शास्त्री व पुरुषांप्रमाणे नसावा. ते देवाची आज्ञा, त्याच्यावर प्रीती आहे म्हणून पाळत नव्हते, तर इतरांना ते किती धार्मिक आहे हे दाखवण्यासाठी ते तसे करीत होते. मत्ते 5:20. मग येशूने दुसरी आज्ञा दिली, जरी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. लेवी 19:18. इतरांवरील प्रीतीच्या द्वारे आपण आपले देवावरील प्रेम प्रगट करीत असतो.
तेच आपल्या शेजाऱ्यालाही हवे असते. येशू असे म्हणाला नाही, तुम्ही स्वतःवर व शेजाऱ्यावर समान प्रीती करा. तो म्हणाला, तुम्ही शेजाऱ्यावर तो तुम्हीच आहात असे समजून प्रीती करा. निर्गम 20:3-4, 7-8. म्हणून मत्ते 22:40 येशू म्हणतो, या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. आपल्यामधून कोणत्याही अडथळ्याशिवाय देवावरची प्रीती ही सतत वाहत राहिली नाही, तर देवाची प्रीतीही आतीने बंद होईल. ही खरे तर एकच आज्ञा आहे, देवावर प्रीती व मनुष्यावर प्रीती हे एकत्रित केली पाहिजे. जर आपण शेजाऱ्यावर प्रीती केली नाही, तर आपण देवावरही प्रीती करत नाही. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे. काही लोक उलट चूक करतात. ते देवावर प्रीती न करता इतर लोकांवर प्रीती करतात असे भासवतात. हे मानवी प्रेम आहे व ते टिकत नाही. सर्व प्रीती देवावरील आपल्या प्रीतीमधून वाहत असते. त्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. योहान म्हणतो, प्रीती देवापासून आहे. 1 योहान 4:7. पौल लिहितो, आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्याला अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. रोमकरासपत्र 5:5. ज्या शास्त्र्यांनी येशूला विचारले होते की सर्वात मोठी आज्ञा कोणती, तेव्हा येशूने उत्तर दिले होते, ते त्यांना समजले होते. येशू म्हणाला होता की होमार्पणे व यज्ञ ह्यापेक्षा देवावर प्रीती करणे अधिक महत्त्वाचे आहे. देव स्वतः होशे संदेष्टाच्याद्वारे बोलला, मी यज्ञाचा नाही दयेचा भुकेला आहे. होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. होशे 6:6. आणि शमूएल म्हणतो, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, तसा होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. 1 शमूएल 15:22. येशूने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्यासाठी स्वतःचा प्राण दिला. योहान 3:16. आज आपण प्रभू येशूवर विश्वास करीत आहोत. आपण त्याच्या आज्ञा, वचन हे हृदयात कोरून आणि त्याची वाणी ऐकून त्याचवर आपण प्रीती करावी, म्हणजे तो आपल्यावर संतुष्ट होईल. म्हणून मोशेने इस्रायल लोकांना सांगितले आहे की तुम्ही परमेश्वरावर प्रीती करा. हेच संदेश आज आपल्याला कृतीतून प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती सांगायची आहे, जेणेकरून त्यांचा नाश नाही तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल आणि जिवंत देवाची प्रीती त्यांना मिळेल. देव आपल्या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करू आपण. प्रेमळ पित्या, तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. खरोखर परमेश्वर पिता, जशी देवबाप्पा परमेश्वर पिता आम्ही तुझ्यावर प्रीती करतो, तशी आमच्या बंधूवर आम्हाला प्रीती करण्यासाठी तू मदत कर परमेश्वर पिता. आणि प्रभू, ही आज्ञा जी आहे ही तुझी आहे, तुझी इच्छा आहे पिता, कारण तू यज्ञांचा आणि होमार्पणाचा भुकेला नाही. म्हणून परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने आम्हाला प्रेम करण्यासाठी तू मदत आणि सहायता कर. धन्यवाद करतो प्रभू, ह्या वचनाच्याद्वारे तो आमच्या संगती बोलला आणि आम्हाला आशीर्वादित केलं. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक पित्या. आमेन.